नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. भरपूर एनर्जी देणारे, प्रोटीन, कॅल्शियमयुक्त, शुगर फ्री लाडू आज आपण बनवणार आहोत. रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा, त्वचा केसांसाठी फायदेशीर असणारा हा लाडू रोज तरी एक खाल्लाच पाहिजे. अतिशय सोप्या पद्धतीने आणि भरपूर दिवस हे लाडू टिकतात. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा कप इथे मी तूप घेतलेलं आहे. त्यातील 1 चमचा फक्त तूप इथे मी पॅनवर घातलेला आहे. अर्धा कप काजू घ्यायचे आणि अर्धा कप बदाम घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहेत. काजूमध्ये कॅल्शियम जास्त असते, त्यामुळे दात आणि हाडांसाठी ते चांगले असते. मेंदूसाठी आणि मेंदूची एकाग्रता वाढवण्यासाठी बदाम हे खाल्ल्याने चांगले असते. तसेच हृदयासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी काजू आणि बदाम दोन्हीसुद्धा खाल्ले गेले पाहिजे. दोन्हीसुद्धा सोनेरी रंगावर मी परतून घेतले आहे. यांना काढून घेतलं आहे. आता त्याच पॅनमध्ये इथे मी 1 मोठा चमचा भरून तूप घातलेला आहे. त्यामध्ये आपल्याला डिंक घालायचा आहे. तूप अगोदर आपल्याला थोडंसं वितळून घ्यायचं आहे आणि मग नंतरच डिंक घालायचा आहे. डिंक हा थोडाच घालायचा आहे, त्यामुळे डिंक छान फुलला जातो. तुम्ही जर एकदम जास्त डिंक घातला तर तो फुलायला जागा राहत नाही आणि मध्ये मध्ये हा कच्चा राहू शकतो. त्यामुळे थोडा घालून हा आपल्याला छान यामध्ये तळून घ्यायचा आहे. डिंक छान तळला गेला आहे. आता याला काढून घेऊया आणि दुसरासुद्धा डिंक याच पद्धतीने तळून घेऊया. डिंक खाणे हे खूप फायदेशीर असते, कारण त्यामध्ये प्रथिने, फॉलिक ॲसिड आणि इतर पोषक तत्वाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, सांधेदुखी, गुडघेदुखी कमी होते, तसेच हाडेसुद्धा मजबूत होतात. दुसरासुद्धा डिंक आपण छान इथे तळून घेतलेला आहे. आता याला काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये इथे मी 1 मोठी वाटी भरून सुकं खोबरं घेतलं आहे. खोबरं हे इथे मी किसून घेतलेलं आहे. खोबरं आपल्याला मंद आचेवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. जास्त मोठा जर केला तर खोबरं हे जळू शकतं, त्यामुळे मध्यम ठेवायचं आहे आणि छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं हृदयासाठी चांगलं असतं, तसेच मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक पोषक तत्वे जी लागतात ती यामध्ये असतात. तसेच त्वचेला आतून पोषण देतं आणि त्वचेचा पोतसुद्धा सुधारतं. सुकं खोबरं इथे मी छान भाजून घेतलेलं आहे. जास्त डार्क वगैरे करायचं नाही. थोडासा तांबूस रंग आला की लगेच काढून घ्यायचा आहे. आता हे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. इथे मी 1 मोठी वाटी भरून खारीक पावडर घेतली आहे. खारीक पावडरवर थोडंसं तूप घालायचं आणि मंद आचेवर ही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. खारीक पावडर अशी तुपावर भाजून घ्यायची, त्यामुळे लाडू अगदी छान तयार होतात आणि त्याचा स्वादसुद्धा अगदी मस्त लागतो. खारीक पावडर जर तुम्हाला जास्त दिवस कशी टिकवायची हे पाहायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही जाऊन नक्की पहा. खारीक खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत होतात, हृदयासाठी फायदेशीर, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी, त्वचा केसांसाठी फायदेशीर, गर्भवती महिलांसाठी सुद्धा अगदी फायदेशीर असतात. त्यामुळे खारकेचा आपण आहारामध्ये समावेश केलाच पाहिजे. खारीक सुद्धा इथे मी 4 ते 5 मिनिट मंद आचेवर खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेली आहे. आता तिला ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा भरून इथे मी खसखस घेतलेली आहे. ती सुद्धा याच्यावर भाजून घेऊया. खसखसमध्ये वेदनाशामक गुणधर्म असल्याने पाठदुखी, सांधेदुखी किंवा इतर वेदना कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. खसखस खाल्ल्याने तणाव कमी होतो, तसेच मन शांत राहते आणि ज्यामुळे झोपसुद्धा अगदी चांगली येण्यास मदत होते. मिनिटभर इथे मी खसखस भाजून घेतली आहे. ती सुद्धा ताटामध्ये काढून घेतली. आता आपल्याला सर्व साहित्य हे थंड करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य इथे थंड झालेलं आहे. आता एक करून सर्व साहित्य जे आहे ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला इथे मी डिंक घेतला आहे. मिक्सरमध्ये याला बारीक असं फिरवून घेऊया. डिंक इथे मी बारीक फिरवून घेतलेला आहे. आता त्यामध्येच काजू आणि बदाम घालायचे आणि ते सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. इथे मी काजू आणि बदाम मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे. आता जे भाजलेलं खोबरं आहे ते थोडंसं आणि खारीक थोडीशी मिक्सरमध्ये घालूया आणि छान पुन्हा एकदा हे फिरवून घेऊया. असं केल्यामुळे मिक्सरला अजिबात काही साहित्य चिटकत नाही. सर्व साहित्य व्यवस्थित निघून येतं. तुम्ही बघू शकता भांड्याला अजिबात काहीही साहित्य चिकटलेलं नाही आहे.
आता खारीक आणि खोबरं जे उरलेलं साहित्य आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये घालूया आणि बारीक असं फिरवून घेऊया। खारीक आणि खोबरं जे आहे ते मिक्सरमध्ये मी बारीक फिरवून घेतलं आहे। थोडीशी खारीक उरली होती ती सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे। आता सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। एकीकडे खारीक पावडर आणि एकीकडे ड्रायफ्रुट्स असं व्हायला नको, त्यामुळे व्यवस्थित सगळं चोळून घ्यायचं आहे। आज आपण जे लाडू बनवणार आहोत त्यासाठी गोडाचं प्रमाण किती ठेवायचं ते पाहणार आहोत। ते कसं ठरवायचं चला तर ते पाहूया। त्यासाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते कपाने किंवा तुम्ही वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता। इथे मी हे खारीक खोबऱ्याचं साहित्य मोजून घेतलेलं आहे। आपलं 4 कप एवढं ते भरलेलं आहे। त्याच्या आपल्याला अर्ध एवढा गूळ घ्यायचा आहे। आपलं साहित्य जे आहे ते 4 कप भरलं आहे, त्यासाठी 2 कप एवढा आपल्याला गूळ घ्यायचा आहे। गुळाचा आपल्याला इथे अजिबात पाक वगैरे करायचा नाही। गूळ थोडासा मेल्ट झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। यामध्ये आता चमचाभर तूप घालूया आणि गूळ चांगला वितळून घेऊया। गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। गूळ इथे मी छान वितळून घेतलेला आहे। आता खारीक खोबऱ्याचं जे साहित्य आहे लगेच यामध्ये घालायचा आणि गॅस बंद करायचा आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित यामध्ये एकत्र करून घेऊया। यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि जे उरलेलं तूप आहे ते सुद्धा यामध्ये घालून छान एकत्र करून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा काय होतं, लाडू याचे पटकन बनले जात नाही, त्यामुळे असं मिक्सरमध्ये हे मिश्रण घालायचं आणि मिक्सरमध्ये छान हे फिरवून घ्यायचं आहे। त्यामुळे अगदी लाडू सहज वळले जातात। मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे याला छान तूप सुटलं जातं आणि लाडू पटापट वळले जातात। मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होतं आणि बारीकसुद्धा होतं, त्यामुळे लाडूसुद्धा ओलसरपणामुळे पटकन तयार होतात। आपण यामध्ये पाणी घातलेलं नाहीये, त्यामुळे लाडूसुद्धा हे आपले अगदी जास्त दिवस सुद्धा टिकतात। आता याचे लाडू तयार करून घेऊया। लाडू करण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा। तसेच आवडली असेल तर लाईक नक्की करा। गोल गोल फिरवत याचे लाडू आपण तयार करून घेतले आहेत। अगदी मस्त तयार झाले आहेत। याच पद्धतीने उरलेले सुद्धा लाडू तयार करून घेऊया। हे लाडू अगदी झटपट तयार होतात आणि खायला सुद्धा अगदी मस्त लागतात। त्यामुळे असे भरपूर एनर्जी देणारे, प्रोटीन, कॅल्शियमयुक्त, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे शुगर फ्री लाडू तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि कसे झाले हे मला कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।